बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, कॉलेजच्या बाहेरील रस्ता अशा ठिकाणी अनेकदा रोड रोमियो दिसतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडणं, अश्लील हावभाव करणं, टॉन्ट मारणं अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं सुरू असतात. अशा रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. ही पथकं अशा रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवत असतात. पण आता जग बदलतंय आणि आजूबाजूच्या गोष्टी देखील बदलत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये देखील आता लिंगभेद काही राहिलेला नाहीये. अशीच एक घटना आता समोर आली आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या पिलरजवळ थांबून दोन महिला पुरुषांना छेडत असल्याचा प्रकार समोर आलाय. या महिला या पिलरच्या बाजूला थांबून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना छेडणं आणि अश्लील इशारे करताना पकडल्या गेल्यात. त्यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल झालाय. आता तुम्ही म्हणाल काहीही सांगू नको, तर मी काहीही सांगत नाहीये. ही खरीखुरी घडलेली घटना आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधल्या कॅन्ट रेल्वे स्टेशन जवळची. तर झालं असं की या कॅन्ट रेल्वे स्टेशनच्या समोर एक ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजच्या पिलर क्रमांक 57 आणि 60च्या मध्ये दोन मुली उभ्या राहायच्या. एखाद्या रोडछाप रोमिओसारख्या ते येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना छेडायच्या. त्यांना टॉन्ट मारणं, अश्लील बोलणं, अश्लील हावभाव करणं असं त्यांचा सगळा कार्यक्रम सुरू होता. त्यांचा हा कारनामा बराच काळ सुरू होता. सुरुवातीला पुरुषांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्या महिलांचा त्रास सुरूच होता. ट्रेनमधून येणाऱ्या आजूबाजूच्या पुरुषांना छेडण्याचं काम त्यांच्याकडनं सुरू होतं. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून काही पुरुषांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रार मिळाल्यानंतर खरं तर पोलीस पण बुचकळ्यात पडले. युवती पुरुषांना छेडतायत हे कळाल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण तक्रार आली आहे तर कारवाई तर करावी लागेल. त्यात ही तक्रार गंभीर आहे, छेडछाडीची. मग काय, योगीजींच्या पोलीस दलाने या रोड ज्युलिएट्सचा पर्दाफाश करायचं ठरवलं. यूपी पोलिसांची अँटी रोमिओ स्क्वॉड त्यांनी घटनास्थळी पाठवली. ती घटनास्थळी पोहोचली. या स्क्वॉडला त्या युवती छेडखानी करत असताना आणि अश्लील हावभाव करत असताना आढळून आल्या. मग काय, योगीजींच्या पोलिसांनी कायद्याचं कठोर पालन करायचं ठरवलं. या अँटी स्क्वॉडने त्या युवतींना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. यामधील एका महिलेचं वय 42 वर्ष आहे, तर दुसऱ्या तरुणीचं वय हे 28 वर्ष आहे. त्यांनी जवळपास 50 ते 60 पुरुषांना छेडल्याचं, अश्लील हावभाव केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता पुढची कारवाई सुरू आहे. या सगळ्याबाबत वाराणसीच्या चेतगंज पोलीस स्टेशनचे एसीपी शुभम सिंह काय म्हणलेत ते आपण पाहूयात. स्थानीय पे कुछ राहगीरों द्वारा सूचना दी गई कि पिलर नंबर 57 से 60 के बीच कुछ महिलाओं द्वारा उन्हें अश्लील इशारे किए जा रहे हैं, परेशान किया गया. इस सूचना पर तत्काल जो हमारी एंटी रोमियो टीम है वो एक्टिव हुई और उसने मौके पर जाके छानबीन की तो दो महिलाएं मौके से पकड़ी गई जो कि आने जाने वाले राहगीरों को उस तरीके से परेशान करती थी. तहरीर के आधार पर मुकदमा अपराध संख्या 327/26 पंजीकृत किया गया और जो अभियुक्ताएं हैं उनके खिलाफ आवश्यक विधिक कार्रवाई की जा रही है. आता या युवतींवर काय कारवाई होते आणि पोलीस अशा छेडखानी करणाऱ्यांचा बंदोबस्त करतात का हे पाहावं लागेल. पण तुमची या सगळ्याबाबत काय मतं आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.